एक दोन माणसामध्ये अहो 18 पगड जातीला 18 पगड
दर्शन घ्यावं असं वाटलं आणि मला पंढरपूरला येतात नामदेव महाराज पंढरपूरमध्ये आले आणि त्या पायरीपाशीच थांबले. आतमध्ये जायची ताकदच नाही. माझा भक्त आलाय, आयुष्यभर ज्याने आयुष्यात माझ्यासाठी खर्च केला असं माझं नामे आलाय, त्याच्यासाठी स्वतः भगवान पंढरीनाथ तिथे आलाय, पायरीपाशी आलाय. आणि नामदेव महाराजांना विचारलंय पांडुरंगा, नामदेवा बोल बाळा, बोल, काय हवं तुला, काय देऊ? घट्ट मिठी मारली नामदेव महाराजांनी चरणांना पांडुरंगाच्या आणि म्हणाले, कल्पाचा विचार करताना कल्प आपली 4 युग आहेत, कृतयुग, द्वापरयुग, त्रेतायुग, कलियुग. या 4ही युगांचा एक तयार होतो तो कल्प, म्हणजे 4,32,00,000,000 वर्ष. असा एक कल्प नाही बघितला. अकल्प आयुष्य व्हावे तया पुढा, एकट्यासाठी नाही, त्याच्या पुढाला मिळू दे असं आयुष्य त्याच्या पुढाला मिळू दे. आणि माझी या सगळ्या हरीच्या दासा कुणाला मिळू दे. कुणासाठी मागणं केलं? ऐरगाण्यासाठी, लोकांचे जीव घेणाऱ्या लोकांसाठी, येतो भुरटी निरर्थकम परहितम देकेन जाणीवही अशा लोकांसाठी तर नाही. जो माझ्या हरीचा दास आहे, पांडुरंगाचा जो दास आहे, त्याच्यासाठी हे मागणं केलं, त्याच्यासाठी मागितलं. दास कसा असतो? हरीची या भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण. सगळी जबाबदारी त्याच्यावर सोडलेली असते. चिंता काळजी हे काहीच नसतो दासाकडे. अशा दासासाठी मागितलंय अकल्प आयुष्य व्हावे त्या हरीच्या दासा. अशी गोड मागणी नामदेव महाराजांनी समस्त विश्वासाची केली. आणि पुढच्या चरणात नामदेव महाराज सांगताय, तत्परी जीवा कुठली संत मंडळी सुखी असो, तर आपण सगळेजण अधिक सुख मिळत असताना सुद्धा ते क्षणभर बाजूला ठेवून हे पारलौकिक सुख अनुभवण्यासाठी आज इथे जमलात ना. खऱ्या अर्थाने आपणच संत, आपण सगळे संत आहोत. निरपेक्ष स्थितीवरती आपण इथे आला भगवानाच्या दारामध्ये, खऱ्या अर्थाने आपणच संत आहात. म्हणून नामदेव महाराज म्हणतात ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न हो कोणी काढी, अहंकाराचा वारा न लागो राजस्था माझ्या विष्णुदासा पाहिजे. आणि असा जो भक्त आहे, जो माझ्या विष्णूचा दास आहे, त्याला अहंकाराचा वारा सुद्धा लागायला नको. किती गोड मागणी केली आहे नामदेवाची, आपल्यासाठी केली आहे. अहंकाराचा वारा सुद्धा लागायला नको. अहो, अहंकार काय काय करू शकतो, अहंकारामुळे काय काय होतं. ब्रह्मचर्याचे गौतमेश्वर महाराज आपल्याला माहिती. ते जेव्हा सद्गुरु शोधासाठी निघाले तेव्हा स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस त्यांना भेटले. आणि राम म्हणजे तुझ्यातला मी पण श्रोते हो, मराठीमध्ये जो संत शब्द आहे तो जर आपण इंग्लिशमध्ये बघायला गेला तर SAINT असा होतो. मग त्यातला जो आय म्हणजे मी आहे तो भक्ताकडे नसला पाहिजे. तो मी आला की सगळं काम बिघडलं. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा पाहिजे. सुंदर एक अभंग, प्रक्षिप्त अभंग आहे तुकाराम महाराजांचा. तो गाथेत आहे की नाही त्याबद्दल तुम्हाला आलाय, पण त्यातला विचार फार सुंदर आहे बघा. पांडुरंगा 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 मी पतंग तुझे
कल्याण कर.